नमस्कार सर्वांना, माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज बनणार आहे बघा मी शेवग्याच्या शेंगाची भाजी। हे गावठी शेंगा आहेत। शेवग्याच्या शेंगाला कापून घ्यायचं बघा, असे एवढाले तुकडे करायचे। याप्रमाणे शेवग्याच्या शेंगाचे तुकडे करताना फक्त याच्या थोड्या थोड्या साली काढायच्या, जास्त नाही काढायच्या। शेवग्याच्या शेंगा कापून झालेल्या आहेत बघा, एवढालेच तुकडे करायचे। शेंगा स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायच्या। शेंगा शिजून घेण्यासाठी मी इथं कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये पाणी टाकायचं। पाण्यामध्ये मीठ टाकायचं। मिठामध्ये शेंगा शिजवल्यानं शेंगाची चव भारी येते। गॅस ऑन करायचा। गॅसवरती कढई ठेवायची, प्लेट ठेवायची, झाकून 10 मिनिटं शिजू द्यायचं। शेंगाची भाजी बनवण्यासाठी मसाले कोणते कोणते घेतले ते तुम्हाला सांगते। हे तीळ, कारळा आणि शेंगदाण्याचं कूट आहे। हे लाल तिखट आहे 1 चम्मच। अद्रक आणि लसूणचं पेस्ट आहे। हे कच्चं खोबरं आहे। हे काळा मसाला आहे आणि हळद आहे। 10 मिनिटं झालेली आहेत। शेंगा जास्त शिजू द्यायच्या नाही, थोड्याच शिजू द्यायच्या, कारण भाजीमध्ये परत शिजतात त्या शेंगा। आणि शेंगा घेताना गावठी शेंगा बघूनच घ्यायच्या। छोट्या छोट्या असतात गावठी शेंगा, सरकारी शेंगा लांब लांब असतात। शेंगा मी काढून घेते आता। भाजी बनवण्यासाठी तर गॅस ऑन आहे, त्याच्यावरती कढई ठेवायची। गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये 1.5 माप तेल टाकायचं, थोडं हिंग टाकायचं, जिरे टाकायचे, अद्रक लसूणची पेस्ट लालसर झालेली आहे, त्याच्यामध्ये आता हे मसाले टाकून घ्यायचे सर्व। परतून घ्यायचं, अद्रक लसूण लालसर होईपर्यंत परतवायचं। मसाल्याला पण छान परतून घ्यायचं, मसाले छान भाजले पाहिजे। जे शेंगाचं पाणी आहे ते टाकायचं याच्यामध्ये, परतून घ्यायचं। मसाले तेल सुटेपर्यंत भाजायचे। छान भाजलेले आहेत बघा, मसाल्याने तेल सोडलेलं आहे। कोकम टाकायचे, शिजवलेल्या शेंगा टाकायच्या शेवग्याच्या, परतून घ्यायचं। शिजवलेलं पाणी टाकायचं याच्यामध्ये, 10 मिनिटं झाकण ठेवायचं। मिनिटं झालेली आहेत, कोथिंबीर टाकून घ्यायचं वरतून। शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवून तयार झालेली आहे। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा शेवग्याच्या शेंगाची भाजी कशी झाली ती।